नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मंडळी, तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरती मनापासून स्वागत. मित्रांनो, आता काही दिवसातच आपला मराठमोळा सण म्हणजेच गुढीपाडवा येतोय. हिंदू संस्कृतीनुसार हा आपला नवीन वर्षाचा पहिला दिवस. 3.5 मुहूर्तांपैकी एक हा असा अत्यंत शुभ दिवस असतो. आपण सगळेच या दिवशी घराची स्वच्छता करतो, गुढी उभारतो, गोडधोड जेवण करतो. पण मंडळी, तुम्हाला माहीत आहे का, या दिवशी आपण जी पहिली गोष्ट करतो ती म्हणजे अभ्यंग स्नान किंवा अंघोळ. त्यामध्ये जर आपण एक छोटीशी वस्तू टाकली तर आपलं पूर्ण वर्ष कसं पालटू शकतं? आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा काही सोप्या आणि प्रभावी गोष्टी सांगणार आहे, ज्या तुम्ही पाडव्याच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यात नक्की टाका. यामुळे घरातली नकारात्मकता जाईल आणि लक्ष्मीची कृपा प्राप्त होईल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण मी काही खास मंत्र आणि तोडगे सुद्धा सांगणार आहे. मंडळी, गुढीपाडवा म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा. या दिवसापासून नवीन वर्षाची सुरुवात होते. जसं आपण दिवाळीत अभ्यंग स्नान करतो, तसंच पाडव्याला सुद्धा खूप महत्त्व आहे. असं म्हणतात की या दिवशी वातावरणात सात्विक लहरी जास्त असतात. आपण वर्षभर कष्ट करतो, पण कधी कधी कष्टाचं फळ मिळत नाही. घरामध्ये चिडचिड होते, आजारपण येतं. हे सगळं कशामुळे होतं? तर हे सगळं आपल्या आसपास असलेल्या निगेटिव्हिटीमुळे होतं. पाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून जर आपण विशिष्ट पद्धतीने स्नान केलं तर आपल्या शरीरातली आणि मनातली सगळी नकारात्मकता निघून जाते. ही माहिती मी आज तुम्हाला खास करून सांगते, कारण महिलांना घरामध्ये खूप कामं असतात. स्वयंपाक असतो, गुढीची तयारी असते, मुलांचं बघणं असतं. तर या गडबडीमध्ये आपण स्वतःकडे आणि या छोट्या उपायांकडे दुर्लक्ष करतो. पण यावेळी असं करू नका. आदल्या दिवशीच मी सांगते त्या वस्तू आणून ठेवा. मित्रांनो, आता मुख्य विषयाकडे वळूया. पाडव्याच्या दिवशी आंघोळीच्या बादलीत किंवा टबमध्ये तुम्हाला फक्त एक चिमूटभर हळद टाकायची आहे. हळद तर प्रत्येकाच्या किचनमध्ये असतेच, बरोबर ना? पण ही हळद फक्त मसाल्याचा पदार्थ नाही, तर ती विष्णुदेवांना आणि लक्ष्मी मातेला अत्यंत प्रिय आहे. हळद टाकताना काय करायचंय? पाणी गरम झाल्यावर त्यात हळद टाका आणि आपल्या कुलदेवीचं किंवा स्वामी समर्थांचं स्मरण करा. अंघोळ करताना तुम्हाला एक छोटासा मंत्र 5 ते 7 वेळा म्हणायचा आहे. मंत्र कोणता आहे? तर मंत्र हा आहे, ओम नमो विष्णवे नमः. ओम नमो विष्णवे नमः. हा मंत्र तुम्हाला 5 ते 7 वेळा म्हणायचा आहे. बघा, हळद ही शुद्धतेचं प्रतीक आहे. हळदीच्या पाण्याने अंघोळ केल्यामुळे आपल्या कुंडलीतला गुरु ग्रह मजबूत होतो आणि कामात येणारे अडथळे दूर होतात. लहान मुलांच्या पाण्यात सुद्धा थोडी हळद नक्की टाका. त्यांना कोणाची नजर लागणार नाही आणि त्याचं आरोग्य चांगलं राहील. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कडुलिंबाचा पाला. पाडव्याला कडुलिंबाच्या पानांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. शास्त्र असं सांगतं की या दिवशी कडुलिंबाची पानं पाण्यात टाकून आंघोळ केल्याने त्वचेचे रोग दूर होतात आणि रोगप्रतिकार शक्ती ही तुमची वाढते. हवामान बदलत असतं, त्यामुळे शरीरात उष्णता वाढलेली असते. कडुलिंब हा थंडावा देणारा आणि जंतुनाशक आहे. बादलीत 2-3 कडुलिंबाची पानं टाका. यामुळे देवी आईची कृपा आपल्यावर राहते आणि घराबाहेरची कोणतीही बाधा आपल्याला त्रास देत नाही. शक्य असल्यास या दिवशी कडुलिंबाच्या पानांचा प्रसाद म्हणजेच कडुलिंब, गूळ, जिरे, ओवा घालून हा खावा. त्याबद्दल मी पुढच्या व्हिडिओत सांगणारच आहे की ह्या कडुलिंबाच्या पानांचा प्रसाद कसा बनवायचा आहे. तर शक्य असल्यास हा सुद्धा तुम्ही नक्की खा. जर तुमच्याकडे थोडा वेळ असेल तर तुम्ही घरच्या घरी एक आयुर्वेदिक उटणं तयार करू शकता. यासाठी काय लागेल तर थोडी हळद, मोहरीचं तेल, बेसन, गाईचं कच्चं दूध.
या चारही गोष्टी एकत्र करा. याची पेस्ट आपल्या अंगाला, हाताला, पायाला लावा. 5 मिनिटं राहू द्या आणि मग कोमट पाण्याने आंघोळ करा. मोहरीचं तेल आणि गाईचं दूध हे आपल्या शरीरातून नकारात्मक ऊर्जा खेचून घेतात. हे लावल्यानंतर तुम्हाला इतकं फ्रेश वाटेल की तुम्ही सांगाल, खरोखर काहीतरी वेगळं जाणवतंय. आता आंघोळ तर झाली, पण त्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट विसरू नका. आंघोळ झाल्यावर ओल्या अंगाने किंवा कपडे घातल्यावर बाथरूममध्येच किंवा बाल्कनीत येऊन सूर्याला अर्घ्य द्या. एका तांब्याच्या तांब्यात पाणी घ्या. त्यात हवं तर थोडं अक्षता म्हणजे तांदूळ किंवा फूल टाका आणि पूर्व दिशेला तोंड करून सूर्याला पाणी अर्पण करा. फ्लॅटमध्ये राहणाऱ्यांनी बाल्कनीतून केलं तरी चालेल. सूर्य हा ऊर्जेचा स्तोत्र आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी सूर्याचा आशीर्वाद घेणं म्हणजे यशाची खात्री मिळवणं होय. आणि हो, देवपूजा झाल्यावर घराच्या मुख्य दरवाजाला तोरण लावायला आणि गुढी उभारायला विसरू नका. तुमच्या मनात जे काही संकल्प असतील ते या दिवशी देवासमोर नक्की बोला. तर मंडळी, हा होता गुढीपाडव्याचा अत्यंत सोपा पण प्रभावी उपाय. नवीन वर्षाची सुरुवात आनंदाने आणि सकारात्मकतेने करण्यासाठी हे नक्की करून बघा. धावपळीच्या आयुष्यात आपण या छोट्या गोष्टी विसरतो, पण त्याचे परिणाम खूप मोठे असतात. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, आपल्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनाही याचा फायदा होईल. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला आणि तुमच्या पूर्ण परिवाराला गुढीपाडव्याच्या आणि हिंदू नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.